नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस सर्वांना आनंदाचा जाओ। तर जसं की परवाच्या व्हिडिओमध्ये मी स्लीव्हची कटिंग करण्याची पद्धत बिगिनर्ससाठी सांगितली होती की स्लीव्हजला आकार देण्याची सोपी पद्धत आणि मेजरमेंट चार्टनुसार स्लीव्हची कटिंग करण्याची पद्धत मी त्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर सांगितलं होतं। आणि त्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एका ताईंची कमेंट आली होती की त्यांना 36 साईजची 8 इंच उंची असलेली स्लीव्हची कटिंग करून पाहिजे आहे। तर हा व्हिडिओ खरंच खास त्या ताईंसाठी आहे, कारण त्या स्लीव्हजमध्ये मी आकार देण्याची पद्धत सांगितलेली आहे आणि चार्टनुसार स्लीव्हची उंची, स्लीव्हचं कॅप हाईट किती घ्यायचं आहे हेही सांगितलेलं आहे। तरीसुद्धा त्यांची रिक्वेस्ट होती म्हणून मी 36 साईजसाठी आज स्लीव्हचं कटिंग करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना 36 साईजसाठी हे कटिंग पाहायचं आहे त्यांनी व्यवस्थित पहा आणि अशाच पद्धतीने स्लीव्हची याच पद्धतीने मेजरमेंट घेऊन कटिंग करा। उंचीमध्ये कमी जास्त होऊ शकतं कारण त्या ताईंना तयार उंची 8 इंच हवी आहे। तर चला सुरुवात करूया आपण। तर सगळ्यात आधी उंची घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी तयार उंची हवी आहे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं सिलाई मार्जिन घ्यायचं आहे। हे अस्तरच्या बाहीसाठी असेल आणि साधी कॉटनचे जे ब्लाउज असतात त्यामध्ये 8 इंच उंची असेल, अर्धा इंच शिलाई मार्जिन असेल आणि 1 इंच तुम्ही जी दुमड पट्टी घेत असतो आपण हात शिलाई करतो त्या पट्टीला, त्यासाठी 1 इंचाची पट्टी घेत असतो। तर बिना अस्तरचं ब्लाउज असेल तर तुम्ही 9.5 इंच घ्या आणि अस्तरचं ब्लाउज असेल तर इथे 8 इंच घ्यायचं आहे। आता हे मी कटिंग अस्तरच्या ब्लाउजसाठी सांगत आहे आणि कटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेपरवरती कटिंग करा किंवा कपड्यावरती कराल तर बंद बाजूकडून अशा पद्धतीने कापड फोल्ड करून घ्यायचं आहे। ही पूर्ण बंद बाजू आहे आणि बंद बाजूकडून स्लीव्हचं माप टाकायचं आहे। बंद बाजू ज्या बाजूने आपण उभे आहे त्या बाजूने ठेवायचे आहे, म्हणजे माप टाकतानाही आणि आकार देतानाही तुमचा खूप सोप्या पद्धतीने हात फिरला जाईल। तर चला मी उंची टाकून घेते। इथं टोटल त्यांना 8 इंच उंची तयार हवी आहे आणि अर्धा इंच मी सिलाई मार्जिन घेऊन 8.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेत आहे। तर आता चार्टनुसार ही जी त्यांना जे आर्महोल तयार हवा आहे त्यांना 16 इंच हवा आहे, म्हणजे पूर्ण टोटल 16 इंच। तर थोडक्यात वन साईडचा आर्महोल असणार आहे 8 ते 8.5 इंच। तर आपण नंतर आर्महोल चेक करणार आहे तेवढं भरणार आहे की नाही ते, पण तुम्हाला अराउंड 16 इंचच्या आसपास जर आर्महोल हवं असेल तर उंची किती घ्यायची किंवा चेस्टनुसारही मी तुम्हाला उंची सांगितलेली आहे। तर आता मी वरती इथे तुम्हाला तो चार्ट शो करते, तिथे पहा आणि 36 साईजच्या पुढे मी छातीच्या मापानुसार बाही रुंदी दिलेली आहे ती इथे टाकायची आहे, बाही रुंदी। तर ताई तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर मी तुम्हाला जो चार्ट शो केलेला आहे तो तुम्ही पहा, म्हणजे नेक्स्ट कुठल्याही स्लीव्हचं तुम्हाला कटिंग करायचं म्हणलं तर समजेल की नक्की कुठलं माप कुठे। मधला चार्ट आहे ते माप या बाजूने टाकायचं आहे स्लीव्हच्या उंचीनं। तर 36 आणि 37 साईजसाठी मी ते 7.25 इंच घेतलेला आहे, म्हणजेच हे 7 इंच आणि वरती हे जे 25 अर्ध्याच्या अर्धा जो भाग असतो हे पहा, हे 7 इंच आणि हे 7.5 इंच होतं। तर आपल्याला इथं 7.25 शो करत आहे। तर मग 7.25 म्हणजे अर्ध्याच्या अर्ध हे 50 येतं, 50च्या अर्ध 3। तर मी इथे 7.25 इंचावरती मार्क करून घेत आहे। हे पहा अशा पद्धतीने मी इथे एक पॉइंट देत आहे आणि हे मार्किंग आहे असं मी इथे आखून घेते। आता हे आखून झाल्यानंतर जी कॅप हाईट मी दिलेली आहे, कॅप हाईट म्हणजे हा आडवा भाग जो आपण इथे देत असतो तो कॅप हाईटचा भाग आहे। तर इथून मी कॅप हाईट 36 साईजसाठी 3.5 इंच घेतलेले आहे। तर इथे 3.5 इंचावरती एक डॉट पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि हा बॉक्स तुम्ही हवा तर आखून घ्या किंवा नुसता पॉइंट दिला तरी चालेल। तर मी ते आखून घेते। आता इथे पहा 3.5 इंच इथे येत आहे। आता या 3.5 इंचापासून हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट जिथे आपण पूर्ण स्लीव्हची उंची घेतलेली आहे तिथपर्यंत अशी लाईन आखून घ्यायची आहे। आणि आता ही जी लाईन आपण आखलेली आहे या लाईनचा मध्य काढायचा आहे। तुम्ही आता इथे पहा तर 8 इंच येत आहे, तर 8चा मध्य येईल 4 इंच किंवा तुम्ही सरळ असं
मोजत बसण्यापेक्षा तुम्ही टेपही अशा पद्धतीने सेंटरला फोल्ड केला तरी हा मध्य पॉईंट निघून येईल। आता हा मध्य पॉईंट निघून आला की त्यानंतर आपण या बाजूला बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट बाहेरचा अशा पद्धतीने जुळवून घ्यायचा आहे। मी खूप सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तर व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि जर काही नाही समजलं तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। आता हा जो पॉईंट आहे इकडचा मध्यचा पुन्हा मध्य काढायचा आहे आणि आता या बाजूने आपण अर्धा इंच घेतलेला आहे, इथे अर्धा इंच घेतलेला आहे, तर इथं पाऊण इंच घ्यायचा आहे। म्हणजेच हा जो अर्धा आहे या अर्ध्याच्या अर्धा 25 इंचही म्हणतात त्याला। अशा पद्धतीने इथे पॉईंट द्यायचा आहे आणि हा पॉईंट इथे आखून घ्यायचा आहे। तर आता हे दोन्ही पॉईंट झालेले आहे। आता हे 0.25 इंच आणि हे 0.50 येईल। तर आता इथून 1 इंचावरतीच मार्जिन घ्यायचं आहे, कारण 36 साईज आहे, त्यामुळे मी ते 1 इंचावरती मार्क करते आणि या मार्कपासून पुढे सरळ अशा पद्धतीने इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता हा गोल आकार देऊन झाल्यानंतर आतला जो आकार आहे हाही थोडासा असा डाऊन करायचा आहे आणि मग पुन्हा बाहेरच्या बाजूने असा या पॉईंटला येऊन मिळेल या पद्धतीने असं जुळवून घ्यायचं आहे। तर हे अशा पद्धतीने या पॉईंटला आपल्याला हा पॉईंट मिळवायचा आहे। खूप सोपा आहे आकार देण्याचं हे। तर हे अशा पद्धतीने मी हा पॉईंट इथे जुळवून घेतलेला आहे। तर थोडक्यात काय, आपल्याला हे जे अंतर आहे हे अंदाजे पाऊण इंच भरलं पाहिजे सेंटरचं। आता हा मध्य जो काढलेला आहे या टोटल रेषेचा जो मध्य काढलेला आहे या मध्यचा हा मध्य भाग आहे हा पाऊण इंच ते 1 इंचाच्या अराउंड भरला पाहिजे, पण पाऊण इंच ठीक आहे 36 साईजसाठी। आता एवढं झाल्यानंतर इथे तुम्ही दंडघेर टोटल त्यांचा 10 इंच आहे, तर आपण मेजरमेंट घेताना 10चा अर्धा करतो, म्हणजेच 10चा अर्धा 5 होतो। तर 5 इंचावरती इथे मार्क करायचा आहे आणि हा पॉईंट या पॉईंटला जुळवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे जुळवून घेतलेलं, तर टोटल 10 आहे, तर 10च्या अर्धा घेतलं तर 5 इंच हा येतोय आपला दंडघेर। हे लक्षात ठेवा, हा असेल दंडघेर, ही आहे कॅप हाईट। इथे कॅप हाईट आपण 3.5 इंच घेतलेली होती आणि ही टोटल उंची आहे स्लीवची 7.25 म्हणजे 7.25 इंच। आणि आता आर्महोल कसं चेक करणार, आता ताईंनी मला आर्महोल त्यांना हवा आहे टोटल 16 इंच। तर आता ही स्लीवची डबल घडी आहे, तर आपण आर्महोल चेक करूया। तर आर्महोल चेक करणे इथं टेप ठेवायचा आहे आणि हा आर्महोल अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल फिरवत हा आर्महोल चेक करायचा आहे आपला किती येत आहे ते। 6, 8.5 हे पहा, बरोबर 8.5 इथं आपल्या आलेला आहे, म्हणजे 8.5 इंच आपला टोटल हा आर्महोल आहे। 8 आणि 8 16 होतात आणि ते 8.5 इंचाचा भरत आहे। तर ही स्लीव्स तुमची व्यवस्थित त्या ब्लाऊजला पूर्ण बसणार आहे, कारण मागचा आर्महोल 8.5 इंच आहे, पुढचा थोडासा कमी भरतो, पुढचाही मी तुम्हाला मोजून दाखवते। हे पहा, आता पुढचा भरत आहे बरोबर 8 इंचाचा। तर अशा पद्धतीने तुमचा हा स्लीवचं कटिंग करून झालेला आहे। आता आपण बाजूला सिलाई मार्जिन वाढवायचे आहे। तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना किती शिलाई मार्जिन ठेवता, तुम्ही 1.25 इंच ठेवत असाल तर स्लीवची पण 1.25 इंच सिलाई मार्जिन ठेवायची आहे। पण मी इथं नेहमी ब्लाऊज कटिंग करताना 1.5 इंच सिलाई मार्जिन ठेवत असते, तर मी इथे 1.5 इंचावरती मार्क करते आणि हा पॉईंट आहे हा अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे पण 1.5 इंच सिलाई मार्जिन ठेवायचे आहे आणि हा पॉईंट आखून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता ही आहे आपली शिलाई मार्जिन।
किती आहे ही, तर 1.5 इंच, 1.5 इंच मार्जिन. हा आहे आर्म होल. तर अशा पद्धतीने स्लीवचं कटिंग करून ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. ज्या ताईंना 36 साईजसाठी 8 इंच उंची असलेली स्लीव्स तयार हवी होती, ती इथे मी आज कटिंग करून दाखवलेली आहे. तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. समजलं असेल तर सांगा, नसेल समजलं तर तेही सांगा, किंवा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तर चला आता आपण स्लीवचं कटिंग करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी बाहेरचा जो आर्महोल आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आर्महोल आहे तो आपण अर्धा घेतलेला आहे, 10चा अर्धा घेतलेला आहे. आता हे मी कट करून घेते. तर हा पार्ट मी बाजूला काढून घेत आहे. त्यानंतर आपण आतला आर्महोल कट करायचा आहे. तर स्लीव्ज ओपन करून घ्यायचे आहे आणि हा जो आतला आर्महोल दिलेला आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं स्लीवचं कटिंगही करून झालेलं आहे आणि तुमची ही बाही तयार होईल. अगदी छान असा आकार आलेला आहे स्लीवचा. तर चला, तुम्हाला जर ही स्लीवची कटिंग करण्याची पद्धत किंवा स्लीवचं जर मी जे काही माहिती सांगितली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करता जाऊ नका. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.